नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 4 RTS पेपर क्रमांक 4 मराठी व गणित या विषयाचा व्हिडिओ पाहणार आहोत। तर पहिला प्रश्न आहे बघा, ई च्या दा दी आ वार य बा उ जी व जी र, तर या अक्षरांपासून अर्थपूर्ण म्हण तयार करा। काय सांगितलं आहे? अर्थपूर्ण म्हण। मग अर्थपूर्ण म्हण 4 इथं पर्याय दिलेले आहेत, मग ती बरोबर आहे का बघा। बायजीच्या जीवावर आईजी उदार असा असतो का कधी? नाही। आईजीच्या बायजी उदार जीवावर, इथे सुद्धा जी शब्दांची मांडणी चुकीची आहे। आईजीच्या जीवावर बायजी उदार हे बरोबर आहे, जीवावर उदार बायजीच्या आईजी नाही, म्हणजे काला उत्तर पर्याय क्रमांक 3। म्हणजे अशा पद्धतीने आपण काय करायचं आहे, तर अशी जी अक्षरांची काय केलेली आहे, तर इकडे तिकडे मांडणी केलेली असते, मिसमॅच केलेलं असतं, तर ते आपल्याला अचूक करायचं आणि अर्थपूर्ण म्हण तयार करायचे। दुसरा प्रश्न क्रमांक 2 बघा, वान हा प्रत्यय जोडून कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाही, या नाही या शब्दाला फार महत्त्व आहे। कोणता होणार नाही? आता बघा इथं शीलवान बरोबर आहे की नाही? शीलवान, पुण्यवान बरोबर आहे की नाही? गाववान असतो का रे? गाववान नसतो। धनवान, तर हे बरोबर आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3। पुढे बघा, खालीलपैकी गटात न बसणारा वाक्प्रचार ओळखा। गटात न बसणारा विचारले, मग त्यासाठी आपल्याला त्यांचे अर्थ पण समजले पाहिजे किंवा सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजे। तर डोळ्यात खुपणे, तर डोळ्यात खुपणे म्हणजे काय? मत्सर करणे, मत्सर करणे। डोळ्यावर येणे म्हणजेच डोळ्यावर येणे म्हणजेच काय? लक्षात येणे, माझ्या डोळ्यावर आलं, लक्षात येणे। डोळ्यावर मिऱ्या वाटणे, आता बघा डोळ्यावर मिऱ्या वाटणे हा वाक्प्रचार नाही, तर डोक्यावर मिऱ्या वाटणे हा वाक्प्रचार आहे। डोक्यावर मिऱ्या वाटणे म्हणजे गटात न बसणारा हाच वाटतोय, तरी पण पुढचा पाहूया आपण। डोळे झाक करणे म्हणजे दुर्लक्ष करणे। आता याचा अर्थ काय? तर हे 3 जे आहेत, पहिला, दुसरा आणि चौथा, हे अचूक वाक्प्रचार आहेत, पण हा जो तिसरा आहे तो वाक्प्रचार नाही, तर तो काय केला आहे, तर चुकीच्या पद्धतीने मांडलेला आहे, म्हणून हा चुकीचा आहे। पुढे पाहूया प्रश्न क्रमांक 4, उचलली टिंबटिंब लावली टाळ्याला, रिकाम्या जागी योग्य शब्द भरून म्हण पूर्ण करा। उचलली कुऱ्हाड लावली टाळ्याला येईल का? शक्यच नाही। टाळ्याला म्हणजे आपल्या जिभेच्या वरती असतो तो टाळा, मग त्या आता जिभेच्या वरती असतो तो टाळा येतो ना, आहे की नाही? त्या टाळा म्हणतात, मग ते येईल का? तर उचलली जीभ लावली टाळ्याला हे बरोबर आहे। उचलली बादली येणारच नाही, उचलली तलवार येणारच नाही, म्हणजे उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 2। ओके, आता पुढे आपण पाहूया। सुनीता आईला म्हणाली, आई किती सुंदर देखावा आहे हा। वरील वाक्यात कोणते विरामचिन्ह देणे आवश्यक आहे? आता जर बघा या ठिकाणी भावना व्यक्त केल्यात, किती सुंदर देखावा आहे हा, जेव्हा भावना व्यक्त केल्या जातात तेव्हा आपण त्या ठिकाणी काय वापरतो, तर उद्गार चिन्ह, म्हणून पूर्णविराम येणार नाही, तर प्रश्नचिन्ह येणार नाही, स्वल्पविरामसुद्धा येणार नाही, तर काय येणार? उद्गार चिन्ह। म्हणजे अशा पद्धतीने आपण सहजरित्या हा पेपर सोडू शकतो, घाबरायची काही गरज नाही, अधिकाधिक गुण तुम्हाला नक्की मिळणार। तर फक्त काय आहे, प्रश्न नीट वाचला पाहिजे, काय सांगितलं हे समजलं पाहिजे आणि त्यानुसार आपण कृती केली पाहिजे। पुढे बघा, खालीलपैकी क्रियापद नसलेला शब्द कोणता? बघा नसलेला विचारला आहे, मग या ठिकाणी
याचा अर्थ लक्षात घ्या, कधी पण नसलेला, नाही हे शब्द आले ना की समजायचं की 3 असलेले असतात, 3 सारखे असतात, एक वेगळा असतो. मग इथं बघा, लाव, लाव म्हणजे लावणे, लाव म्हणजे हा काय तर क्रियापद आहे. ताव, तावणे तर तावणे येत नाही. पाव, देवा मला पाव, पावणे आहे की नाही, मग हा बरोबर आहे. हा कसा लाव, झाडे लाव. चाव, हां हे चाव, बिस्किट चाव, लहान मुलांना म्हणतात ना, मग चाव, चाव म्हणजे चावणे, म्हणजे हे आपण क्रियापद आहे. क्रियापद आहे, हा क्रियापद आहे, हा क्रियापद नाही, म्हणून काय येईल तर क्रियापद नसलेला शब्द कोणता येणार तर पर्याय क्रमांक 2. पुढे बघा, वाक्प्रचार व त्याचा अर्थ यांची चुकीची जोडी. बघा, चुकीची जोडी याचा अर्थ काय, 3 बरोबर जोड्या असणार आणि 1 चुकीची असेल. मग या ठिकाणी बघा, टेंबा मिरवणे, दिमाग दाखवणे. तर टेंबा मिरवतो ना, किती टेंबा मिरवतोय म्हणजे दिमाग दाखवतोय, आहे की नाही, तो बरोबर आहे. धूम ठोकणे, पोलिसांना बघून चोरांनी धूम ठोकली म्हणजे पळून गेले, म्हणजे काय पळून जाणे, बरोबर आहे. नाक ठेचणे, राग येणे, तर नाही, नाक ठेचणे म्हणजे राग नाही, नाक ठेचणे त्याचं नाक ठेचा म्हणजे काय करा, शिक्षा करा, है की नाही, शिक्षा करणे. नाक ठेचणे म्हणजे काय, शिक्षा करणे. दात ओठ खाणे म्हणजे द्वेष, दात ओठ खातो नुसता माझा तो म्हणजे काय तर द्वेष करणे, हे बरोबर आहे की नाही. तर अशा पद्धतीने आपण अचूक काय विचारलंय त्याच्या अनुषंगाने अचूक काय करायचा असतो तर सोडवायचा असतो. आता पुढे पाहूया आपण प्रश्न क्रमांक 8 ते 10. खालील संवाद काळजीपूर्वक वाचा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. सुरेश, आपण विटीदांडू खेळूया का? नाही रे प्रदीप, हा ओंकार म्हणतो आपण खो खोने खेळूया. तर या ठिकाणी पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, बऱ्याच वेळेला संवादात किती व्यक्तींनी सहभाग घेतला असा प्रश्न विचारला जातो. म्हणून काय कोण म्हटलंय ते बऱ्याच वेळेला पुढच्या वाक्यात असतं. जो ते वाक्य कोणी म्हटलंय हे पुढच्या वाक्यात असतं. आता आपण पाहूया. तर सुरेश म्हणाला की सुरेश आपण विटीदांडू खेळूया का? नाही रे प्रदीप. बघा, प्रदीप याचा अर्थ हे कोणी म्हटलेलं आहे, प्रदीपने. मग नाही रे प्रदीप हा ओंकार म्हणतो आपण खो खोने खेळूया, म्हणजे हा कोण म्हणाला, सुरेशने हे उत्तर दिलं ना, तो सुरेशला म्हणाला प्रदीप, तर लगेच ते उत्तर दिलं. पुढे काय म्हणतो बघा, खो खोने इथे देवळासमोर खेळायचे. नाही रे दिनेश, म्हणजे हे वाक्य कोणी म्हटलं आहे, दिनेशने. कोणी म्हटलं आहे, दिनेशने. कारण खो खोने इथे देवळासमोर खेळायचे का, तर नाही रे दिनेश आपण शाळेत जाऊन तेथील ग्राउंडवर तासभर खेळूया, है की नाही. तर हे दिनेशने म्हटलेलं आहे की नाही. आता हे कोण म्हटलं आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. बघा, तर हा प्रश्न विचारलेला आहे की आपण दिनेशने विचारलं आहे, तर आपण मग नाही रे दिनेश आपण शाळेत जाऊन तेथील ग्राउंडवर खेळूया. आता हे जे वाक्य आहे ते कोण म्हटलं असेल, तर ह्या तिघांपैकी कोणीतरी म्हटलं असेल. आता त्याचा नक्की अंदाज येत नाही. पुढे पण अंधार पडायच्या आत घरी येऊया, नाहीतर बाबा रागवतील. आता बाबा रागवतील असं म्हणते कोण, तर इथं पुढे दिलं आहे किशोर, तू फार घाबरतोस घरच्यांना. विवेक म्हणाला, हे विवेक म्हणाला, म्हणजे हा कोण म्हणालेला आहे, किशोर. आणि हे वाक्य कोण म्हटलं असेल, एक सुरेश किंवा कोणतरी म्हटलं असेल असं. तर अशा पद्धतीने कोण म्हटलेलं आहे वाक्य हे खूप महत्त्वाचं आहे. आता बघा, प्रश्न आपण पाहूया. मुले कोठे बोलत उभी राहिली होती. मुले कोठे बोलत उभी राहिली होती, शाळेसमोर, देवळासमोर, ग्राउंडवर, घरात. आता या ठिकाणी बघा, ते जेव्हा बोलत आहेत तेव्हा इथं हा दिनेश बोलते खो खोने इथे देवळासमोर खेळायचे, है की नाही.
मग इथं उत्तर काय येणार आपोआपच, मुले कोठे बोलत असली पाहिजेत, देवळासमोर. पर्याय क्रमांक 2. पुढे बघा, संवादाची वेळ कोणती असावी, सकाळ, दुपार, सायंकाळ की रात्र. तर इथं बघा, तर तो काय म्हणतात बाई, इथं अंधार पडायच्या आत घरी येऊया, नाहीतर बाबा रागवतील. म्हणजे याचा अर्थ काय, तर याचा अर्थ असा की संवादाची वेळ ही अंधार पडायला लागला म्हणजे सायंकाळ असायला पाहिजे. म्हणून काय येणार पर्याय क्रमांक 3. तर बाबांना कोण घाबरत असावा, आता आपण पाहिलं काय, किशोर तू फार घाबरतोस घरच्यांना, म्हणजे कोण घाबरत असायला पाहिजे, किशोर. म्हणून पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने तो जो संवाद आहे त्या संवादाशी आपण एकरूप झालो पाहिजे. संवादामध्ये कोणकोणते वाक्य कोणी म्हटलं आहे ते आपल्याला समजलं पाहिजे. आता पुढे जाऊया आपण. बघा, रिकाम्या जागी पर्यायातील योग्य शब्द निवडा. विजयी संघाच्या जयघोषांनी परिसर टिंबटिंब सोडला. आता विजयी संघाचा जी जयघोष असतो की नाही, आपण बोलतो ना, येऊन येऊन येणार कोण, आमच्याशिवाय आहे कोण, ह्या का असतात, घोषणा असतात की नाही, हा जयघोष असतो. मग जयघोषाने घाबरून सोडतो का, नाही. थरथरून सोडतो का, नाही. दणानून सोडतो का, तर बरोबर परिसर त्या घोषणाने काय झाला, दणानून सोडला. भेदरून सोडतो का, नाही. अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 3. पुढे बा 12 ते 14. खालील 3 वाक्य सुसंगत होण्यासाठी रिकाम्या जागी योग्य शब्द पर्यायातून निवडा. आता सुसंगत हा शब्द आला ना, याचा अर्थ हा परिच्छेद आहे. त्याच्यामुळं कधी पण लगेच उत्तरं द्यायची नाहीत, कारण का कधी कधी पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे तिसऱ्या प्रश्नाचं, म्हणून तिन्ही पण वाचायचे. काय करायचे, तिन्ही सुद्धा आपण वाचायचे. आता या ठिकाणी बघा, टिंबटिंब घरट्याकडे परतू लागले, शेतकरी, प्राणी, पक्षी, मुले. आता आपल्याला माहिती आहे की घरट्याकडे पक्षीच जातात, पण तरीसुद्धा आपण उत्तर लगेच घ्यायचं नाही. शहरातील टिंबटिंब झगमगाट सुरू झाला, मोटारींचा, दिव्यांचा, विजांचा, तारकांचा. देवळापुढे टिंबटिंब लावली गेली, दिवाबत्ती, गॅसबत्ती, सांजवात समय. तर हा संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळच्या वेळी घरट्याकडे कोण परतू लागले असतील, तर आपोआपच या ठिकाणी पक्षी येणार. बरोबर, कारण घरटे हा पक्षीशी संबंधित आहे म्हणून पक्षी येणार. शहरातील टिंबटिंब झगमगाट सुरू झाला. बघा, झगमगाट कशाचा सुरू होतो, मोटारींचा कधी झगमगाट असतो का, तर नाही. विजांचा चमचमाट असतो, आहे की नाही, बरोबर की नाही. तारकांचा, विजांचा लखलखाट म्हणा, तारकांचा चमचमाट म्हणा, तर हा असतो. पण दिव्यांचा झगमगाट असतो. दिव्यांचा का असतो, झगमगाट, आहे की नाही. ह्या बाकीच्यांचा अनेक गोष्टी असतात, पण झगमगाट हा दिव्यांचा. म्हणून उत्तर काय येणार पर्याय क्रमांक 3. विजांचा कशा चमचमाट असतो, आहे की नाही, लखलखाट असतो. असे वेगवेगळे त्यांच्यासाठी वापरलेले शब्द आहेत. पुढे बघा, देवापुढे टिंबटिंब लावली गेली. संध्याकाळी जी लावली घेते, बघा ही वेळ जी आहे ती संध्याकाळची असते. तर देवापुढे दिवाबत्ती लावतात, पण ती दिवाबत्ती लावली जात नाही. म्हणजे त्यासाठी तो शब्द बरोबर नाही, म्हणजे एकदम अचूक नाही. दिवाबत्ती हा बरोबर आहे, पण लावली गेली, आहे की नाही, तर ती गॅसबत्ती तर अजिबात नाही. समयी हा सुद्धा शब्द, कारण संध्याकाळची वेळ असल्यामुळे संध्याकाळची, बघा जिजाबाई शिवरायांना गोष्टी सांगण्यासाठी संध्याकाळी सांजवात लावत. म्हणजे ह्या गोष्टी आहेत ना, त्या आपण समजून घेतल्या पाहिजे. संध्याकाळी सांजवात लावली जाते. पुढे बघा, खालील वाक्य अर्थपूर्ण करण्यासाठी सर्वोत्कृष्ट विकल्प निवडा. एकदम अचूक कोणता ते बघा. शेतकरी टिंबटिंब डोळे लावून बसला होता. मग नदीकडे असेल का, तर तो नदीकडे कशाला डोळे लावून, त्याची जी भूमिका आहे, शेतकऱ्याची भूमिका ही शेतीसाठी नेहमी त्याला चिंता कशाची असते, शेतीची. मग शेतीचाच विचार करेल ना. मग तो नदीकडे बघेल का, गावाकडे बघेल का, घराकडे बघेल का, नाही. तर तो कधी एकदा पाऊस पडेल
त्यासाठी तो कशाकडे बघेल, त्याला पावसाची चिंता म्हणून आभाळाकडे पडेल. म्हणून अचूक पर्याय कोणता येणार, तर त्याचे डोळे आभाळाकडे लावून तो बसला होता. पुढे बघा, खालील शब्दांपासून अर्थपूर्ण वाक्य तयार केल्यास एक अनावश्यक शब्द राहतो, तो कोणता. तर अनावश्यक शब्द आपल्याला शोधला पाहिजे. लग्नाला, बारशाला, आली गेली, सासरला आणि. तर एक म्हण आहे ही. काय म्हण आहे, तर लग्नाला आली आणि बारशाला गेली. काय, लग्नाला आली आणि बारशाला गेली. म्हणजेच काय, तर अतिशय मंद गतीने चालणारी स्त्री म्हणा, कोणती पण एखादी प्राणी म्हणा, आपली ही गोगलगाय, तसं. म्हणजे ज्या ठिकाणी चुकीचा अनावश्यक शब्द काय येणार, सासरला. पर्याय क्रमांक 4. म्हणजे अशा पद्धतीने नीट विचारपूर्वक सोडवलं तर आपल्याला हे मराठीचे पूर्णच्या पूर्ण मार्क मिळतील. आपल्याला 25 प्रश्न आहेत मराठीसाठी, पण मी आपल्यासाठी एक सर्वासाठी 16 प्रश्न घेतले. आता याच्या पुढे आपण पाहूया, गणित सुरू होते आपलं. एका संगणकाची किंमत 33,750 रुपये व एका प्रिंटरची किंमत 10,999 रुपये आहे. तर दोन्ही वस्तू खरेदी केल्यास एकूण किती. एकूण हा शब्द आला का समजायची बेरीज, हे लक्षात ठेवा. एकूण शब्द आला की बेरीज. मग एकूण म्हणजे बेरीज करूया. 33,750 अधिक 10,999 बेरीज करूया. 0 नी 9 9, हातचा आला नाही. 5 नी 9 14, 14 शी 4, हातचा आला 1, 1 नी 9 10, 10 नी 7 17, 17 शी 7, हातचा आला 1, 4 4 म्हणजे 44,779. तर 44,000 नीट बघा, फसवे असतात आपल्याला, तर नीट बघायचं. हे बा फसवं दिलं, हे नाही आहे. 44,749 बघा, बरोबर ना. 44,749 हे बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2. तर हा नाही आहे, हा पण नाही. असे फसवे दिले जातात. आता हा प्रश्न क्रमांक 18 बघा, चुकीची जोडी निवडा. तर चुकीची जोडी कशी निवडायची बघा. तर हा अपूर्णांकाचा भाग आहे. तर या ठिकाणी किती चांदण्या दिल्यात बघा. तर एकूण चांदण्या आहेत 7, पैकी रंगवल्यात किती 3, म्हणून 3/7 हा बरोबर आहे. पण आपल्याला विचारले काय, चुकीची जोडी. आता दुसरा बघा. आता या ठिकाणी एकूण किती आहेत त्रिकोण, तर 5. जे एकूण असतात ते छेदस्थानी बघा, हा 3 हा अंश आणि 7 हा छेद. मग एकूण आहेत ते छेदस्थानी, मग 5 छेदस्थानी आले. आणि रंगवलेले किती आहेत 4. म्हणजे उत्तर काय आलं पाहिजे 4/5. पण इथं 4/5 आहे का, नाही. तर 5/4 आहे. म्हणजे ही चुकीची आहे. जे उत्तर आपल्याला हवं आहे ते हे उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2. पण तरीसुद्धा आपण काय आहे, खात्री करायची कधी पण उत्तराची, म्हणून पुढचं पण बघायचं ते बरोबर आहे का. तर बघा, 1 2 3 4 5 6, एकूण किती आहेत बदाम 6 आहेत. पैकी रंगवलेत किती 4. आता इथं आपल्याला फसवा आहे बघा. तर इथं 4/6 नाही आहे. पण कधी पण जेव्हा एका पाढ्यातले असतील तर त्याला संक्षिप्त रूप द्यायचं असतं. मग हे कोणाच्या पाढ्यातले आहेत, 2च्या. 2 दुने 4 आणि 2 त्रिक 6 बघा, 2/3 आहे की नाही बरोबर. म्हणजे असं पण आपल्याला फसवं दिलं जातं, तर हे लक्षात घ्या. तर हे बरोबर आहे. तर पुढे बघा, एकूण किती आहेत 5 आणि रंगवलेत किती 1 2 3, म्हणजे हा सुद्धा बरोबर आहे. मग चुकीची जोडी कोणती आली, पर्याय क्रमांक 2. ओके. तर पुढे जाऊया आपण. आता या ठिकाणी बघा, 15चा 4/5 बघा, 4/5. तर चे जेव्हा असतात तेव्हा त्याचा अर्थ गुणिले. चे म्हणजे काय, गुणिले. मग 15चा 4/5. तर आता लक्षात घ्या, जेव्हा एखाद्या संख्येला छेद नसतो तेव्हा त्याचा छेद हा 1 असतो. हे लक्षात ठेवायचं कधी पण.
जेव्हा एखाद्या संख्येला जर छेद दिला नसेल तर त्याचा छेद 1 असतो. मग कधी पण अपूर्णांकांचा गुणाकार करताना भागाकार, आता गुणाकार हा अंश अंश आणि छेद छेद यांचा करायचा असतो. गुणाकार हा अंश अंश आणि छेद छेद यांचा करतो. तर भागाकार अंश छेद छेद अंश असा करतो. तर आता या ठिकाणी बघा, मग 5ने 15ला भाग जाईल की नाही बघा. म्हणून 5 एके 5, 5 त्रिक 15. अजून कशाने भाग जाईल का नाही, तर 3 गुणिले 4, 3 चौक 12 अशा पद्धतीने सोडवायचं. मग पर्याय क्रमांक किती आला, 2 आले ध्यानात. तर अशा पद्धतीने लक्षात ठेवा की काय आहे की अपूर्णांकांचा गुणाकार हा अंश अंश आणि छेद छेद मध्ये होतो. तर भागाकार अंशाने छेदाला किंवा छेदाने अंशाला भागायचं असतं, हे लक्षात ठेवायचं. आता पुढे बघा, प्रश्न क्रमांक 20. सुलभाच्या घराच्या 20 मीटरमध्ये 1 फेब्रुवारीला 19,456 असे वाचन होते. तर 1 मार्चचे वाचन 20,053 असे झाले. तर फेब्रुवारी महिन्यात किती युनिट विजेचा वापर झाला. आता याचा अर्थ काय, तर हे युनिट काढायचे असेल तर काय करायला लागेल, तर आत्ताचं जे वाचन आहे त्याच्यातून अगोदरचं म्हणजे 1 मार्चच्या वाचनातून 1 फेब्रुवारीचं वाचन वजा करायचं की झालं काम. म्हणून काय करायची, वजाबाकी करायची. मग कशी करायची बघा, 20,053 वजा 19,456. मग आता वजाबाकी करूया. बघा 3तून 6 जाणार नाही, म्हणून काय करायचं आपण, खोडायचा आणि इकडे घ्यायचा. मग इकडून उसना घ्यायचा. 5 मधून 1 उसना घेतला, झाले 13. आणि 5तून 1 गेला तर राहिले 4. आता बघा 13तून 6 गेले, तर 13तून 6 गेल्यानंतर किती उरेल, 7. 4तून 5 जाणार नाही, मग 4तून 5 जाणार नाही, मग काय करायला लागेल, इकडून उसना घ्यायला लागेल. पण याच्याकडे 0 म्हणजे काहीच नाही आहे, मग 0 आहे म्हणजे जाणार नाही. मग पुन्हा ह्याच्याकडून घेऊया, तर ह्याच्याकडं पण 0, तो पण देऊ शकणार नाही. मग ह्याच्याकडून 1 घेऊया, तर ह्याच्याकडून 1 घेतला तर ह्याचा राहिला 1. मग आता 10तून ह्याला 1 देऊया, मग 10तून ह्याला 1 दिला, मग राहिले 9. म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा 0 असतात तशा अशा पद्धतीने काय करायचा, तर वजाबाकी करायची असते. आता 10 मध्ये आलेत, मग या 10तून याला 1 देता येईल, मग राहिले 9. मग ह्याचे झाले 14. मग 14तून 5 गेले, राहिले 9. 9तून 5 गेले, राहिले 4 गेले, राहिले 5. 9तून 9 गेला, राहिला 0. 1तून 1 गेला, राहिला 0. म्हणजेच उत्तर किती आलं, किती युनिट वापरले गेले, 597. तर पर्याय क्रमांक 1. म्हणजे अशा पद्धतीने जर आपण वजाबाकी केली तर आपला अचूक उत्तराकडे आपण नक्की जाऊ. तर घाई न करता समजून घेतलं पाहिजे. आता या ठिकाणी बघा, एका खेळाच्या मैदानाची आसन क्षमता 23,590 आहे. पण जरासं मोठं करूया. तर 23,950 आहे. एका सामन्याच्या वेळी 9,576 स्त्रिया व 12,684 पुरुष हजर होते. तर किती आसने रिकामी होती बघा. तर एकूण त्या मैदानाची क्षमता जी आहे ती 23,950 आहे आणि सामन्याच्या वेळी स्त्रिया 9,576 आणि पुरुष एवढे होते. तर आपल्याला पहिलं काय करायला लागेल, स्त्रिया आणि पुरुष किती हजर होते, एक प्रकारे किती आसनांवर बसले होते ती बेरीज करून मग एकूण आसनामधून ते वजा करायची. मग पहिली बेरीज करूया, 9,576 अधिक 12,684. हे लक्षात घ्या, लिहिताना पण अचूक लिहायचं. 84 48 झालं तर मागलं उत्तर चुकणार, म्हणून व्यवस्थितरित्या हे करायचं. 6 आणि 4 10शी 0 हाताला 1, 16 16शी 6 हाताला 1, 12 2 हाताला 1, 12शी 2 हाताला 1, तर 22,260. तर एवढी आसनं भरलेली होती. मग रिकामी किती होती, तर ती वजाबाकी करायची. 23,950 मधून काय करायचं, 22,260 वजा करायची.
तर 0तून 0 गेला 0, 5तून 6 जाणार नाही म्हणून काय करायचा, 1तून 1 उसना घ्यायचा, राहिले 8, 15तून 6 गेले 9, 8तून 2 गेले राहिले 6, 3तून 2 गेले राहिला 1, 0 म्हणजे 1690. कुठे आहे बघा, तर पर्याय क्रमांक 2. म्हणजे अशा पद्धतीने सहजरित्या आपण जे काय विचारलं आहे समजून घेऊन आपण काय करायचं आहे, सोडवायचं असतं. आता या ठिकाणी बघा, पुढील अपूर्णांकाचे वाचन कसे कराल. आता हा अपूर्णांक बघा, कधी पण मागाशी पण आपण पाहिला, एकूण किती केले ते पहिलं करायचं. किती केले ते एकूण, तर 8 भाग केलेत. तर जेवढे भाग करतो आपण एकूण भाग, ते एकूण भाग नेहमी छेदस्थानी असतात आणि रंगवलेले भाग जे आहेत ते अंशस्थानी. किती रंगवले, 4. म्हणजे हा अपूर्णांक 4/8 असायला पाहिजे. तर 4/8 आहे का बघा, इथं फसवा दिलाय बघा, हा 8/4 दिलाय. आपल्याला वाटतं अरे 8/4च असणार, तर तसं नाही आहे, ते फसवा आहे. म्हणून फसव्याला आपण भुलायचं नाही आहे. मग हा पण नाही आहे, हा वेगळा आहे, हा पण नाही, मग याचा अर्थ काहीतरी वेगळा आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे असं जेव्हा दिलं जातं तेव्हा संक्षिप्त रूप लावायचं. हे 4च्या पाळे, 4 एके 4, 4 दुने 8, म्हणजे तो अपूर्णांक कोणता आहे, 1/2. पर्याय क्रमांक 3. म्हणजे अशा पद्धतीने आपण सोडवलं पाहिजे. पुढे बघा, 5/9 आणि 5/8. तर याच्यात या चौकटीत कोणतं चिन्ह येईल, तर हे नियम लक्षात घ्या. या ठिकाणी आपण जर बघितलं तर अंश समान आहे. काय आहे, अंश समान आहे. तर अंश समान असेल तर ज्याचा छेद लहान तो मोठा. अंश समान असेल की नाही, अंश समान असेल तर ज्याचा छेद लहान, ज्याचा छेद लहान की नाही तो मोठा. हा नियम लक्षात ठेवा. अंश समान असेल तर ज्याचा छेद लहान तो मोठा. मग छेद लहान कोणाचा आहे, 8चा, म्हणजेच मोठा कोणता आहे, 8. मग जो मोठा असतो त्याच्याकडे काय आले पाहिजे, 2 काड्या आल्या पाहिजेत. बघा ह्या काड्या आहेत ना, बघा ही एक काडी आहे, ही एक काडी, मग 2 काड्या त्याच्याकडे गेल्या पाहिजे, म्हणजे शॉर्टमध्ये आहे की नाही. तर म्हणजेच उत्तर काय येणार, तर असं येणार. म्हणजेच पर्याय क्रमांक कोणता, तर 4. ह्या लक्षात ठेवायचं. तर या पद्धतीने आपण सोप्या पद्धतीने आपण सहज, पण इथं नियम काय आहे, तर अंश समान असताना ज्याचा छेद लहान तो मोठा. तर पुढे जाऊया. ह्या पुढील अपूर्णांकाचे वाचन कसे कराल, हे सोपं आहे. आपण वाचलं 5/8 काय आलं पाहिजे, 5/8 बस. मग 5/8 कुठं आहे, इथं आहे का, नाही. 8/5 चुकीचं बघा, फसवत देतात. 5 आणि 8 आपण अजून फसवा दिलाय बघा, 5/8 पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने सोडवायचं. पुढे पाहूया प्रश्न क्रमांक 25. दिलेल्या आकृतीत रेखांकित भाग हा अरेखांकित भागापेक्षा कितीने कमी आहे. बघा नीट प्रश्न वाचला पाहिजे. रेखांकित भाग हा अरेखांकित भागापेक्षा कितीने कमी आहे, म्हणजे अरेखांकित भाग हा जास्त आहे, मग अरेखांकित भाग किती, तर ते आपण शोधायचं. तर पहिलं कधी पण बघायचं किती मेन भाग केलेले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तर 12 चौरस आहेत आणि परत त्याचे एकाचे 2 कधी पण केले तर समजायचं त्याची दुप्पट होते. मग 12चे किती होणार, तर 24. तर लक्षात घ्या. तर किती भाग, याचा अर्थ तर 24 समान भाग केलेले. बघा 12 आहेत पण एकाचे 2 केले म्हणजे झाले 12चे 24, म्हणून 24 भाग आहेत. आता त्याच्यातले अरेखांकित भाग किती आहेत, अरेखांकित म्हणजे न रंगवलेले. तर बघा पहिला हा 1, हा 2, हा 3, हे 3 आहेत आणि अख्खा म्हणजे 2. मग 3 न 2 5, 5 नी 2 7, 7 नी 2 9, 9 नी 2 11, 11 नी 2 13, म्हणजे एकूण किती आहेत, अरेखांकित 13 आहेत. त्याच्यातून रेखांकित वजा करायचे. मग रेखांकित किती आहेत बघा, तर एकूण 24 म्हणजे 24 छेद लिहिलाच पाहिजे.
मग त्यापैकी रेखांकित किती आहे बघा, 1 2 3, 3 नी 2 5, 5 नी 2 7, 7 नी 2 9, 9 नी 2 11. मग 13 वजा 11 राहिले 2, मग 2/24. मग 2/24 आहे का उत्तर याच्यात बघा, नाही. याचा अर्थ आपल्याला काय करायला पाहिजे, त्याचं संक्षिप्त रूप दिलं पाहिजे. बे के बे, बे के बे, बे दुनी 4 म्हणजे 1/12. मग 1/12 आहे का बघा, पर्याय क्रमांक 4. म्हणजे अशा पद्धतीने संक्षिप्त रूप लिहिण्याची तुम्हाला सवय लागली पाहिजे. तर आपण पुढच्या वर्षी ही 5वीची तयारी आहे, 5वी शिष्यवृत्तीची तयारी आहे, तेव्हा आपण आपली तयारी होऊ शकेल. तर बघा पुढे प्रश्न क्रमांक 26, 19.3/4. तर इथं याच्या अपूर्णांकाचे वाचन कसे कराल. तर 19 हे पूर्ण आहेत आणि 3/4 लक्षात घ्या, आपल्याला माहिती आहे की 1/4 म्हणजेच पाव, 1/2 म्हणजे अर्धा आणि 3/4 म्हणजेच पाऊण. मग लक्षात घ्या, मग 19 आणि पाऊण, मग 19 आणि पाऊण म्हणजेच 19.20 आहे की नाही. 19 अख्खे आणि पाऊण म्हणजे 19.20, म्हणजे इथं 19.25 येणार नाही, 19.25 येणार नाही, 19.5 येणार नाही, तर काय येणार 19.20. पर्याय क्रमांक 3. अशा पद्धतीने सोड. आता पुढे बघा, 4/7 मध्ये 4/7 किती वेळा मिळवावेत म्हणजे बेरीज 4 येईल. तर या ठिकाणी लक्षात घ्या, एक सोपा नियम आहे. जेव्हा बेरीज 4 आणि अंश सारखे असतात, म्हणजे बेरीज आणि अंश, दिलेल्या अपूर्णांकांचे अंश आणि बेरीज जेव्हा सारखे असतात, तेव्हा एकदम सोपा नियम काय, तर छेदातून 1 वजा करायचा. म्हणजे किती वेळा येणार, 6 वेळा. लक्षात घ्यायचे. कधी, जेव्हा बेरीज आणि अंश समान असतात तेव्हा काय करायचं, छेदातून 1 वजा करायचं. म्हणून काय आलं, पर्याय क्रमांक 1. आणि दुसरा एक नियम, जेव्हा असं नसेल तेव्हा काय करायचं, तर हा नियम पण लक्षात ठेवा. तर छेद गुणिले बेरीज, म्हणजे बेरीज गुणिले छेद काही पण चालेल. छेद गुणिले बेरीज वजा पहिला अंश. लक्षात घ्या, हा सूत्र लक्षात घ्या, लिहून पण ठेवा. तर हा सर्वांसाठी उपयोगी आहे. हा फक्त दिलाय तो जेव्हा अंश आणि बेरीज सारखे असेल तेव्हा काय करायचं, छेदातून 1 वजा करायचा. आणि जेव्हा असं असेल तेव्हा काय करायचं, तर हे सूत्र छेद गुणिले बेरीज वजा पहिला अंश भागिले दुसरा अंश. आता बघा येते का, छेद किती आहे 7, गुणिले बेरीज किती आहे 4, वजा पहिला अंश किती आहे 4, भागिले दुसरा अंश किती 4. मग 7 चोक 28, 28 वजा 4 किती येणार 24, 24 भागिले 4 किती येणार 4 एके 4, 4 6 24, किती उत्तर आलं 6. आलं की नाही. हे सूत्र महत्त्वाचं आहे, कशासाठी पण उपयोगाचं आहे, पण हे सोपं सूत्र आपल्याला. जेव्हा अंश समान असेल आणि तोच बेरीज असेल तर काय करायचं, छेदातून 1 वजा करायचं. ओके, समजलं तुम्हाला. पुढे बघा, ए बरोबर बी बरोबर सी बरोबर डी, याचा अर्थ हे समान आहेत, है की नाही. पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. आता या ठिकाणी बघा, ए बी सी डी हे कुठे आहेत, अंशस्थानी आहेत. म्हणजे मगाशी जो नियम सांगितला तोच, या ठिकाणी अंश समान आहेत. मग अंश समान असेल तर ज्याचा छेद लहान तो मोठा, संपला विषय, आहे की नाही. मग बघा याच्यात 12 21 6 9, याच्यात सर्वात लहान कोणता आहे तर 6, म्हणून उत्तर काय आलं आपोआपच, पर्याय क्रमांक 3. अंश समान असताना ज्याचा छेद लहान तो मोठा, मग अशा आपण नियम पाहिला. आता पुढे बघा 29, खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता. तर सर्वात लहान या ठिकाणी अपूर्णांक पहा, 7/5, 7/5, 3/5, 10/5, 8/5. वाचन पण आपल्याला जमलं पाहिजे. तर बघा या ठिकाणी जर बघितलं तर छेद समान आहे. काय आहे, छेद समान आहे. मग छेद समान असेल तेव्हा काय, जर छेद समान असेल तर ज्याचा अंश मोठा तो मोठा. हा नियम काय आहे, छेद समान असताना ज्याचा
अंश मोठा तो मोठा, अंश लहान तो अपूर्णांक लहान, आहे ना सोपं. मग याच्यात अंश आता आपल्याला विचारलं काय, सर्वात लहान अपूर्णांक कोणता, म्हणजे याचा अंश लहान तो लहान. हा 7, 3, 10, 8, मग सर्वात लहान आहे 3, म्हणून आला उत्तर पर्याय क्रमांक 2. आलं ते ना. तर पुढे जाऊया आपण. या ठिकाणी बघा 35/8 या अपूर्णांकांचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर केल्यास मिळणारे उत्तर खालीलपैकी कोणते. आता या ठिकाणी पूर्णांकयुक्त अपूर्णांक काढायचा असेल तर भागाकार करायचा. बघा आपण भागाकार करूया. असा भागाकार केला तरी चालेल. बघा 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 चौक 32, 8 5 40. पुढे गेला मग कमी करा, म्हणजे 8 चौक 32. बघा आपण भागाकार केला तर या ठिकाणी भागाकार किती आला, म्हणजे तो पूर्णांक आला. जो भागाकार असतो तो पूर्णांक, भागाकार हा काय असतो, पूर्णांक असतो. भागाकार हा पूर्णांक असतो, लक्षात घ्या. तर म्हणजे पूर्णांक किती आला, 4. आणि जो छेद असतो तो सेम टू सेम छेदच असतो. जो छेद असतो तोच छेद, आणि जो अंश असतो ती बाकी असते. किती बाकी आली, 3. बघा आहे की नाही. जो भागाकार येतो तो पूर्णांक, छेद तोच असतो, आणि बाकी ही अंशस्थानी असते, आहे की नाही. आणि आपलं उत्तर बरोबर आहे की नाही ते पण बघायचं, खात्री करायची. तर ह्या दोघांचा गुणाकार 8 चौक 32 अधिक 3 किती येणार, 35/8. आलं उत्तर. म्हणून काय येईल उत्तर पर्याय क्रमांक 2, 4.3/8. अशा पद्धतीने करायचं. पुढे बघा खालील पर्यायातून 11.25 हा पूर्णांक लिहा. 11.25 बघा 11.25 म्हणजे 11 आणि पाव. 11.25 म्हणजे 11 आणि पाव. आता 11 माहिती आहे आपल्याला, हा 11 आणि पाव म्हणजे काय, 1/4. मग कोणतं उत्तर आहे का, नाही आहे का, नाही. हा बघा 1/4 दिलं आहे, पण 21 दिलं आहे फसवण्यासाठी. हा या ठिकाणी दिलं आहे बघा पर्याय क्रमांक 4, 11.1/4 म्हणजे 11.25. हे जे फसवे असतात त्याला आपण बळी पडायचं नाही. पुढे बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 32, 19.7/9 काय दिलं आहे, 19 पूर्णांक आहे पूर्ण, आणि 7/9 पहिले 19 नंतर 7/9. तर बघा 19.7/9 हे बरोबर दिलं आहे पहिलाच. पण तरी पण पुढे बघा 19.9/7 दिलं आहे, म्हणजे हा चूक. 19.7/19 हे पण चूक. बघा कसे उलटे दिलेत. इथं 7/9 पाहिजे तर 19 दिलं आहे, म्हणून चूक. हा उलटाच दिला आहे, म्हणून काय येईल 19.7/9 पर्याय क्रमांक 1. आता पुढे बघा 8 चौकट 72/27. तर चौकटीत खालीलपैकी कोणती संख्या येईल. आता जर आपण बघितलं तर चौकटीत कोणती संख्या येईल, तर आपल्याला काय करायला पाहिजे, तर लक्षात घ्या. असं जेव्हा असतं तर पहिलं कधी पण संक्षिप्त रूप द्यायचे. ते कोणाच्या पाड्यात आहेत बघा, 72 आणि 27. तर 9च्या. तर 9 8 72 आणि 9 त्रिक 27. मग बघा हा 8ला 8 अंश, मग 3ला 3. आला सोपा. मग काय येईल पर्याय क्रमांक 4. ओके. आता पुढे जाऊया आपण. 34वा प्रश्न. एका पिंपातील 8/9 भाग पाण्याने भरलेला आहे. त्यापैकी 7/18 भाग पाणी वापरले तर पिंपात किती भाग पाणी शिल्लक राहील. तर बघा आता हे जे जेव्हा असं गणित दिलं जातं तेव्हा कधी पण छेद समान करायचे. आता इथे छेद समान आहेत का, नाही. मग इथं 18 आहे तर हा 9 आहे, मग त्याला 2 ने गुणा. मग छेदला 2 ने गुणलं, अंशाला पण 2 ने. मग नवीन अपूर्णांक कोणता झाला, 8 2 16/18. आता एकूण जो पिंपातील पाण्याचा भाग आहे हा 16/18 आहे. आता त्यापैकी 7/18 पाणी वापरले, मग किती शिल्लक राहिले, वजा बाकी. 16/18 वजा 7/18. मग 16तून 7 गेले, किती राहिले 9. 9/18 आलं उत्तर. मग 9/18 आहे का बघा, नाही आहे का. 16तून 7 गेले 9. 9/18. 8 2 16, 9 2 18, 7. 16 वजा 7 तर किती आलं पाहिजे उत्तर, तर 9/18. तर 9/18 या ठिकाणी उत्तर नाही आहे.
म्हणजे या ठिकाणी थोडी चूक झालेली दिसते. 8 दोन्ही 16, 9 दोन्ही 18, मग 16तून 7 गेले, 9 राहिले, मग 9 एके 9, 9 दोन्ही 8, 1/2 उत्तर असायला पाहिजे. तर इथं 1/2 नाही आहे, तर या ठिकाणी हा 1/2 असायला पाहिजे. म्हणून काय केला, पर्याय क्रमांक 2. इथं थोडी चूक झाली माझ्याकडून, तर उत्तर हे 1/2 येणार. ओके. तर पुढे बघूया आपण. 2 संख्यांचा गुणाकार 8/15 आहे. जर एक संख्या 2/5 असेल तर दुसरी संख्या कोणती? तर कधी पण असं असेल तेव्हा आपण दुसरी संख्या पण काय म्हणूया, एक्स म्हणूया. दुसरी संख्या एक्स म्हणली, मग पहिली संख्या आणि दुसरी संख्या बघा, ही पहिली संख्या आणि दुसरी संख्यांचा गुणाकार किती आहे बघा, 8/15. जेव्हा आता या ठिकाणी बरोबर चिन्ह असेल तेव्हा कोणतीही संख्या इकडून तिकडे किंवा तिकडून इकडे आली तर अधिक असेल तर वजा होते, वजा असेल तर अधिक होते, गुणिले असेल तर भागिले, भागिले असेल तर गुणिले. आपल्याला किंमत काढायची आहे एक्सची. मग हा 5 भागिले आहे तो गुणिले होईल, म्हणजे तो वर जाईल. म्हणजे 8/15 आहे तर त्याच्या हा 5 वर जाईल आणि 2 खाली येईल. मग मगाशी सांगितल्याप्रमाणे मी काय सांगितलं, तर भागाकार हा अंश छेद छेद अंश यांच्यात होतो. मग पहिला भागाकार करायचा आणि गुणाकार हा अंश अंश छेद छेद. मग बघा 5 एके 5, 5 त्रिक 15, 2 एके 2, 2 चौक 8. मग बघा अजून काय भाग जाईल का, नाही. तर 4 एके 4 आणि 3 एके 3, म्हणजे उत्तर काय आलं, 4/3. म्हणजे पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीने आपण सोडवायचं आहे. पुढे बघा. असंच उदाहरण आहे. एका शाळेत 2/7 मुलांनी खेळात भाग घेतला आहे. 1/3 मुलांनी चित्रकला स्पर्धेत भाग घेतला आणि उरलेल्या 80 मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला. तर शाळेत एकूण मुले किती? तर शाळेत एकूण मुलं किती? तर आपण शाळेत एकूण मुलं आपण एक्स मानली आहे की नाही. आता आपण कधी पण जेव्हा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की छेद असे असतील तेव्हा छेद समान करायचे. मग इथं 7 छेद आहे, इथं 3 छेद आहे, मग याला 3ने गुणलं तर समान होईल. मग याला पण 3ने गुणूया. मग उत्तर काय आलं, 6/21. याला 7ने गुणूया, मग किती येणार, 7/21. आलं की नाही समान. मग 6 एकूण भाग किती केलेत, 6 भाग. 21 जे छेदस्थानी असतात ते 21 भाग. ते 21 भागापैकी 6 भाग हे मुलांनी काय केला, तर खेळात भाग घेतला. बघा एकूण भाग किती गेलेत, 21. 21 पैकी 6 खेळात भाग घेतला, तर 21 पैकी 7 चित्रकला स्पर्धेत भाग घेतला आणि उरलेल्या मुलांनी काय केला आहे, तर सांस्कृतिक कार्यक्रमात घेतला. मग एकूण भाग किती बघा, तर 21. तर 21 मधून 6 आणि 7 जर वजा केले तर 13 वजा केले तर भाग किती राहतात, 8. याचा अर्थ 8/13, 8/21 भाग एवढ्या मुलांनी काय केला आहे, सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला. नीट समजून घेऊया. आपण छेद समान केल्यानंतर एकूण छेद जो छेद असतो तो एकूण असतो, मग तेवढे समान भाग असतात. मग समान भाग आहेत 21. किती आहेत, 21. मग 21 मधून जे 6 भाग आहेत ते खेळात घेतलेल्या मुलांनी आहे, 7 भाग आहेत ते चित्रकला स्पर्धेत आहे. मग सांस्कृतिक कार्यक्रमात किती मुलांनी घेतलं, तर हे 6 आणि 7 13 वजा केले तर 21 मधून 13 भाग केले तर 8 भाग. म्हणजे 8 भाग मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतला, म्हणजे 8/21. किती मुलांच्या, एकूण मुलांचं आपल्याला काढायचं आहे. म्हणजे एक्स एकूण मुलं आहे, एक्स मुलांपैकी 8/21 मुलांनी कशात भाग घेतला, सांस्कृतिक कार्यक्रमात. ती आपल्याला संख्या दिली आहे, किती आहे, 80. ओके. आता आपल्याला किंमत काढायची आहे एक्सची. मग भागिलेचा गुणिले, गुणिलेचा भागिले, मग इथं वर जाणार आणि हा खाली येणार. 8 एके 8, 8 10 80, 10 गुणिले 21 210. अशा पद्धतीने आपण अचूक काढायचं. पर्याय क्रमांक 3. ओके. आता पुढे बघा. हे सोपं आहे, हे वाचन नीट केलं पाहिजे. तर 0 दशांश चिन्ह बघा, हे जे आहे ते दशांश चिन्ह. 0 दशांश चिन्ह लक्षात घ्या. दशांश चिन्ह हा महत्त्वाचं. दशांश चिन्ह आणि बाकीचं जसंचे तसं वाचायचं. 0-9 वाचायचं कसं, 0 दशांश चिन्ह 0-9. कुठे असा, हा आहे का, नाही.
0.090 बघा इथं फसवलं आपल्याला. 9 शून्य आहे का तर नाही, 0.9 0.009 हे बघा बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. हे तसं नाही, 90 दशांश असं नाही येणार. कळलं. पुढे बघा. बरोबर जोडी निवडा. आपल्याला बरोबर जोडी निवडायला सांगितलं. 3/4 मग 1/4 1/4 1/4 मग किती झालं बा 1 2 3 3/4 ही बरोबर आहे. तरी पण आपण हे बघूया. 5/4 मग 1 आणि 2 बा छेद समान आहे ना, मग यांची बेरीज 1 आणि 2 किती झाले 3 म्हणजे 3/4. ही 3/4 आहे का नाही 5/4 चूक. इथं 3/7 दिलं आहे. मग 1 आणि 2 किती झाले 4 4/7 म्हणजे दिलं आहे 3/7 म्हणजे चुकीचे आहे. इथं बा छेद 9 आहे. मग किती आहेत बा 1 आणि 2 3 3 आणि 2 5 आणि 1 6 6/9 पण ही आहे का तशी नाही, मग ही पण चुकीची. म्हणजे बरोबर कोणते आले पर्याय क्रमांक 1 अशा पद्धतीने. आता अतिसंक्षिप्त रूप बघा. अतिसंक्षिप्त रूप देताना लक्षात घ्या आपण काय केलं पाहिजे तर बऱ्याच वेळी आपण ज्या आपल्या कसोट्या आहेत त्यांचा वापर करायचा, किंवा आपल्याला समजलं पाहिजे की ही कोणत्या तरी मोठ्या पाढ्यातले आहेत, त्या पाढ्यातल्या म्हणून असे विचारतात, म्हणून पाढा कोणता आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. पाढा कोणता आहे ते आपल्याला कळलं पाहिजे, किंवा आपण सोप्या पद्धतीने जायचं. आता मी सोप्या पद्धतीने कसं जातोय ते बघा. तर 1 आणि 8 9 9 आणि 9 18 आणि हे 2 आणि 4 6 6 आणि 3 9 म्हणजे 9ने भाग जाऊ शकतो बघा. 9ची कसोटी काय तर अंकांच्या बेरजेला जर 9ने भाग जात असेल तर त्या संख्येला 9ने पूर्ण भाग जातो. म्हणजे दोन्ही पण 9ने जातो, दोघांना पण घ्यायला पाहिजे. मग भाग घालूया. 9 दुने 18 9 एके 9. आता 9 दुने 18 उरले किती 6 आणि 9 7 63 बघा झालं. सोपं आलं की ना. आता 21 आणि 27 कोणाच्या पाड्यात आहेत तर 3च्या आहेत. मग 3 7 21 3 9 27 आलं. अजून 7 आणि 9 एकदा काय मूळ संख्या आली का मग जात नाही भाग 7 आणि 9, तर यांना दोघांनाही एका संख्येने भाग जाणार नाही. मग उत्तर किती आलं 7/9 पर्याय क्रमांक 1. किती सोपं आहे बघा. काय केलं तर आपल्या कसोट्यांचा वापर केला. ओके. आता दुसरं आपल्याला पहिला आपण बघा या ठिकाणी जर आपण नीट विचार केला तर 27चा पाढा जर घेतला आपण तर 27च्या पाढ्यामध्ये हे आहेत 27 7 189 आणि 27 9 243. आता ज्याला 27चा पाढा पाठ आहे त्यांनी सहज पटकन लिहा 27 7 189 27 9 243 आला. पण जर पाढा पाठ नसेल तर अशा पद्धतीने सुद्धा आपण काढू शकतो. आता या ठिकाणी बघा मगासारखं सोपं आहे. तर इथं अधिक आहे, इथं अधिक आहे, पण इथं वजा आहे. तर कधी पण प्रथम काय करायची जी बेरीज आहे ती करायची. मग बेरीज कोणाकोणाची करायची 1 अधिक 4 5 5 अधिक 13 5 अधिक 13 किती तर 18 म्हणजे 18/9 आणि वजा नंतर करा 7/9. हा छेद समान आहे. मग 18 वजा 7 किती येणार 11 11/9. म्हणजे अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 2 आलेला आहे. असं आपण सहजरित्या सोडू शकतो. अशीच गणित आहेत बघा. 41 11/12 4/5 7/8 11/9. आता 10/11. आता जर इथं जर बघितलं जरा निरीक्षण केलं तर बघा तर अंश आणि छेद यांच्यात 1चा फरक आहे. फरक समान आहे की नाही. प्रत्येकात जर बघितलं तर फरक समान आहे. फरक कसा आहे समान आहे. जेव्हा फरक समान असतो मग काय बघायचं ते अंशाधिक हे आहेत अपूर्णांकी छेदाधिक. बघा ज्याचा अंश मोठा असतो त्याला अंशाधिक म्हणतात आणि ज्याचा छेद मोठा असतो ते छेदाधिक. आता या ठिकाणी बघा छेद मोठा आहे, छेद मोठा आहे, छेद मोठा आहे, छेद म्हणजे हे छेदाधिक आहेत. कसे आहेत छेदाधिक. मग जेव्हा छेदाधिक असतात तेव्हा अंश आणि छेद याच्यातला फरक समान असतो आणि
ते छेदाधिक असतात, तेव्हा ज्याचा अंश मोठा तो मोठा, ज्याचा अंश लहान तो लहान. मग आपल्याला चढत्या क्रमाने लिहायचं आहे. काय लिहायचं आहे? चढत्या क्रमाने. मग चढत्या क्रमाने आपण काय लिहितो? पहिला सर्वात लहान. सर्वात काय येतो? लहान. मग सर्वात लहान कोणता? 4/5, नंतर 7/8, नंतर 10/11, नंतर 11/12. अशा पद्धतीने काढला. आता काय विचारलं? सर्वात शेवटी कोणता येणार? असा. आता हे असं आपण काढलं. पण जर आपल्याला सोपं अजून जायचं असेल तर आपण काय करायचं? जेव्हा चढता क्रम असतो तो पहिला सर्वात लहान असतो आणि शेवटी सर्वात मोठा असतो. मग सर्वात मोठा कोणता? तर ज्याचा अंश मोठा तो मोठा. मग सर्वात मोठा असं जरी काढलं असतं हे न करता तरी पण चाललं असतं. म्हणून काही उत्तर पर्याय क्रमांक 1. अशा पद्धतीने करायचं. समजा हा नियम आपल्याला माहिती नाही आणि आपल्याला विचारलं काय? सर्वात शेवटी कोणता अपूर्णांक येईल? तर शेवटी चढत्या क्रमाने घेतलं तर सर्वात मोठा येतो. मग आपण काय करायचं? दुसरा जो हे आहे की तिरकस गुणाकार करायचा. काय करायचा? तिरकस गुणाकार. आता इथं तिरकस गुणाकार करूया. बघा आपण 11/12 आणि 4/5 यांचा तिरकस गुणाकार केला. बघा तर 11×5=55 आणि 12×4=48. मग मोठा कोणता आला? हा. आता याचा दुसरी संबंध लावायचा. बघा असं आपण जर नियम माहिती नसेल तर असं करायचं. मग तिरकस गुणाकार कर. 11×8=88 आणि 12×7=84. परत मोठा कोणता आला? हाच. परत तिसरे संबंध लावा. बघा आता तिरकस गुणाकार करा. 11×11=121 आणि 12×10=120. मग मोठा कोणता आला? 121. याचा अर्थ सगळ्यात मोठा कोणता आहे? 11/12. म्हणजे उत्तर आलं ध्यानात. तुम्हाला दोन्ही प्रकारे मी सांगितलं. आता या ठिकाणी बघा 5/12 पेक्षा मोठा 5 स्टार आहे. तर स्टारच्या जागी खाली कोणता अंक येणार नाही? हे नाही या शब्दांकडे नीट लक्ष. कोणता येणार नाही तर आपण टाकून बघा. आता या ठिकाणी आपण 11 टाकला तर बघा इथं काय आहे? अंश समान आहे. हे सगळ्या गोष्टी बारीक लक्ष दिले पाहिजे. अंश समान असताना ज्याचा छेद लहान तो मोठा, ज्याचा छेद लहान तो मोठा. म्हणजे हा आता 12 छेद आहे आणि हा 11 छेद आहे. म्हणजे 11 बरोबर आहे की नाही? म्हणजे हा येईल ना. हे कोणता अंक? हा मोठा आहे म्हणजे हा येईल. कारण का? हा मोठा आहे. 5 छेद लहान म्हणजे मोठा. तर कोणता अंक येईल या ठिकाणी पाहिजे होता? येणार. आता 13 जर घेतलात तर हा मोठा होईल. कारण 12 आणि 13. तर 12 आणि 13 मध्ये जर बघितलं तर काय होईल? 12 मोठा येईल. म्हणून मग हा चुकीचा होईल. म्हणजे हा या ठिकाणी घेतलात तर हा चालणार नाही. हा घेतला तर चालणार नाही कारण तो लहान होईल. हा घेतला तरी पण चालणार नाही. आहे की नाही? म्हणजे बरोबर आहे प्रश्न. तसं काय प्रॉब्लेम नाही. तर कोणता येणार नाही? 11 घेतला तरच येईल. 12 घेतला तर येणार नाही कारण का समान होईल. 13 घेतला तर हा मोठा होणार नाही. 14 घेतला तर मोठा होईल. कारण का आपला मुद्दा काय आहे की अंश समान असताना ज्याचा छेद लहान तो मोठा. म्हणजे हाच फक्त मोठा होऊ शकतो. बाकीचे मोठे होऊ शकत नाहीत. म्हणून पर्याय क्रमांक 1. पुढे बघा आपण दशांश अपूर्णांकाचा विचार करतोय. तर दशांश अपूर्णांक हे करताना आता 21 हा पूर्णांक आहे. 21 काय आहे? पूर्णांक आहे. आणि हे 17 लक्षात घ्यायचे. छेद किती आहेत? 100. मग 2 शून्य असतील तर दशांश चिन्हानंतर 2 अंक पाहिजे. 2 शून्य असतील तर दशांश चिन्हानंतर 2 अंक पाहिजे. तर असं येणार. उत्तर किती येणार? पर्याय क्रमांक 2. एवढं सोपं आहे बघा. कोणतं पण आपल्याला समजा आता 7/100 असा असता तर छेद किती आहे? 100. म्हणजे 2 शून्य आहेत तर 2 अंक आले पाहिजे. मग 2 अंक असे करायचे. हे झाले 2 अंक. मग काय येणार? 0.07 असं. ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. आता इथं समजा असं दिलं असेल तर या ठिकाणी 2 शून्य आहेत. मग दशांश चिन्हानंतर 2च अंक पाहिजे. म्हणजे दशांश चिन्हानंतर 2 अंक काय येणार?
तर 0.43 दोन शून्य आहेत तर 2, अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं असतं. आता या ठिकाणी बघा, कोमलच्या आईने 2.25 किलोग्रॅम गहू विकत घेतले आणि स्वराच्या आईने 2.5 किलोग्रॅम गहू विकत घेतले. तर दोघींनी मिळून किती गहू विकत घेतले? बघा, 2.25 म्हणजे 2 नाही, 1 आणि 75, बरोबर, 1 आणि पाऊण. लक्षात घ्या, 2.25 म्हणजे काय? 1 आणि पाऊण. आणि स्वराच्या आईने 2.5 म्हणजे 2 आणि अर्धा, हे की नाही? असे गेले किलोग्रॅम म्हणून अशा, कारण किलोग्रॅम हे 3 दशांशानंतर 3 अंक असतात, हे लक्षात घ्या. तर 2.25 किलोग्रॅम म्हणजे 1 750 आणि 2.5 म्हणजे 2 500. त्यांचे एकूण किती? एकूण म्हणजे लक्षात घ्या, कधी पण एकूण म्हणजे मिळून, एकूण म्हणजे बेरीज. 5 1202 हाताला 1 दशांश, कधी पण बेरीज वजाबाकी करताना दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे, हे लक्षात घ्या. मग किती आला? 4 250, मग 4 आणि हा 250 म्हणजे पाव, म्हणजे 4.25. कुठं आहे 4.25? तर या ठिकाणी बघा, पर्याय क्रमांक 3. नंतरच्या शून्याला किंमत नसते. तर पुढे बघा, मगाशी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी हे दशांश चिन्ह आहेत. आता बघा, हा 6 म्हणजे त्यानंतर दशांश चिन्ह, हा पूर्ण आहे. बघा या ठिकाणी 1 दशांश चिन्ह आहे, म्हणजे दशांश चिन्ह नंतर काय आलं पाहिजे? 1 अंक आला पाहिजे. आला म्हणजेच काय आला? 0.5. आता बघा, दशांश चिन्ह नंतर म्हणजे 2 शून्य आहेत, म्हणजे दशांश चिन्ह नंतर किती आले पाहिजे? 2 अंक आले पाहिजे. मी इथं 0 घेतलं म्हणजे 0.07. ह्या यांच्या किमती झाल्या, लक्षात. मग 0.07. आता यांची काय सांगितली? बेरीज. काय विचारली? बेरीज. मग कधी पण बेरीज करताना जेवढे जास्त दशांश चिन्ह असेल तेवढी सगळ्यांनी करायची. हे केले, 0 देऊन करायचं, मग आपल्याला ते सोपं जातं. बघा, 7 5 दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह, 6 दशांश चिन्ह 5 7 आहे, 6 दशांश चिन्ह 5 7. बघा पर्याय क्रमांक 1. इथं बघा फसवं दिलं आहे, म्हणजे असं दिलं जातं, ते आपण समजून घेतलं पाहिजे. चला पुढे जाऊया आपण. आता या ठिकाणी या 71 दशांश चिन्ह 057 71 दशांश चिन्ह 057 या संख्येतील 7 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? बघा, स्थानिक किमतीतील फरक मागे आपण पाहिलं आहे. स्थानिक किमतीतील फरक काढण्याची पद्धत काय? तर त्याला काय करायचं? 9 ने गुणायचं. बघा, नीट कसं करायचं ते मी तुम्हाला व्यवस्थित समजावतो. तर त्याला काय करायचं? 9 ने गुणायचं. मग 7 ला 9 ने गुणा, 7 9 63, मग असं लिहायचं. ओके, 7 9 63. जसं जिथं दशांश चिन्ह आहे तिथं दशांश चिन्ह लिहूनच ठेवायचा. 7 9 63 आणि मग मधल्या अंकांबद्दल 9 लिहायचे. हा सोपा नियम. आणि उरलेला अंक असेल तर 0. आता इथं उरलेला अंक नाही म्हणून हे उत्तर आलं. बघा परत सांगतो काय, तर त्या 7 ला 9 ने गुणायचं. 7च्या स्थानिक किमतीतील फरक काढायचं असेल तर त्याला 9 ने गुणायचं. मग 7 9 63. मधल्या अंकांबद्दल 9, ह्या 3 अंक आहेत, त्या 3 अंकांबद्दल 9 लिहिलं. मात्र दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह, म्हणून उत्तर किती आलं? बघा, 69 दशांश चिन्ह 993, पर्याय क्रमांक 3. एवढं सोपं आहे बघा. ओके. आता या ठिकाणी बेरीज दिली. मग सांगितल्याप्रमाणे बेरीज करताना दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे. 7 दशांश चिन्ह 9 7, 34 दशांश चिन्ह 2 6 8, 0 दशांश चिन्ह 9. बघा, जेव्हा असं येतं तेव्हा आपण काय करायचं? दशांश चिन्ह जास्त असेल ती उरलेल्या ठिकाणी 0 लिहायची, बस झालं आपलं. असं केलं का प्रश्न. 8 7 ने 7 13 3 हाताला 1, 10 ने 11 21 1 हाताले 2, 7 9 ने 4 13 3 हाताला 1, 1 ने 3 4, 43 दशांश चिन्ह 1 3 8, 43 दशांश चिन्ह 1 3 8. बघा, पर्याय क्रमांक 1. आता इथं फसवं दिलं आहे बघा, म्हणजे असं फसवं दिलं जातं, आपण समजून घेतलं पाहिजे. ओके, पुढे जाऊया. शेवटची 3 गणितं. जसं मगाशी बघितलं तसं वजाबाकी करताना सुद्धा दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह.
40.006 वजा 8.73. तर इथं 0 टाकायचं, संपला विषय. 6तून 0 गेले 6, 0तून जाणार नाही, 0 लिहा. ह्याच्यातून काय नाही जाणार, काय उसना मिळणार नाही, 0कडून काय मिळणार नाही, म्हणून उसना आपण दुसरीकडे पुढं जाऊन शोधायचा. मग 4तून 1 घेतला, राहिले 3. आता हा याला देऊ शकतो. मग 10तून याला 1 गेला, राहिले 9. 10तून याला 1 गेला, राहिले 9. आता बघा होईल की नाही. 10तून 3 गेले 7, 9तून 7 गेले 2, दशावचिन्हाच्या दशावचिन्ह. 9तून 8 गेला 1 आणि हा 3. 31.276. 31.276. पहिला बघा फसवा आहे ना, म्हणून घाई करायची नाही, चारी बघायचे. तर 31.276 अशा पद्धतीने सोडवायचं. आता या ठिकाणी बघा हा एकदम सोपा आहे. 5.8 अधिक 0.5. 8 नी 5 13, 13शी 3. चला 1 दशावचिन्ह घाल, दशावचिन्ह. 1 नी 5 6. किती उत्तर आलं, 6.3. पर्याय क्रमांक 2. या अशा पद्धतीने आपण काढायचं. शेवटचं 5.19. आता आपल्याला हे सोपं आहे. 5 नंतर दशावचिन्ह 19. आता शिकलो आपण. मग उत्तर किती आलं बघा. हा बघा पाचवा दिलाय की नाही, है ना. मग उत्तर किती आलं, पर्याय क्रमांक 3. तर अशा पद्धतीने बाळांनो काय करा, तर हा जो पेपर आहे तो अशा पद्धतीने सोडवायचा आहे. ओके, धन्यवाद. सगळं नीट विचारपूर्वक बघा, काळजीपूर्वक बघा. जे समजलं नसेल ते पुन्हा बघा, तर तुम्हाला मार्क्स अधिक मिळतील. ओके, तर आपण आता